मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे नवरात्रीची चौथी माळ आणि आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मजेचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आज चौथी माळ आहे आणि आजचा रंग आहे पिवळा, त्यामुळे मी ही माझ्याकडे पिवळ्या 3-4 साड्या आहे, पण ही साडी नेसणंच होत नाही, त्याच्यामुळे मी ही साडी वेअर केली। खूप छान आहे, जूटची साडी आहे आणि तिचा पदर पण खूप छान आहे। बघा असा पदर आहे तिचा, सुंदर पदर आहे साडीचा आणि विशेष करून ह्या लाल लाल ज्या लाइनिंग दिसत आहेत ना रेड कलरच्या, मला तसा ब्लाउज पीस हवा होता, पण याच्यावर वेगळाच काही ब्लाउज पीस होता। आणि साडीचं मटेरियल जर म्हणाल तर ज्यूटमध्ये आहे ही साडी आणि छान वाटते। तर मला आवडते, एकदम लाईट वेट असतात। ज्यूटच्या साड्या ज्या असतात ना त्या एकदम लाईट वेट असतात। तर आता ही साडी जर नेसली, साडी नेसून काम करायचं म्हणजे थोडासा एक टास्कच असतो। तर असो, आता सकाळची जी बेसिक कामं असतात ना, झाडू, फरशी, रांगोळी वगैरे, तुम्ही पाहिलंच रांगोळी वगैरे काढून झाली आणि त्यानंतर उंबरठ्याचं पूजन झालं, तुळशीचं पूजन झालं। पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे घट बसलेले आहेत ना, तर त्या घटांची आरती करायची आहे। घटाला रोजची एक माळ घालावी लागते, तर ती माळ पण घालायची आहे। तर आता ते सगळं करते आणि अजून पुढे काय काय करणार आहे, मला फराळाचं आहे। आता माझे तर 9 दिवसाचे उपवास आहे, तुमचे पण असतील ना 9 दिवसाचे उपवास। आणखी दिवसभर असणार आहे किंवा कुठे जायचं असेल तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा। 9 दिवस आपले देवघटी बसलेले असतात। जेव्हा आपण देवघटी बसवतो तेव्हा देवांना बिलकुल पण हलवावं लागत नाही, त्यामुळे मी ना जे निर्माल्य असतं ना ते रोजच्या रोज बदलायचंच असतं। आणि जरी देवघटी बसले पण निर्माल्य आपल्याला काढून घ्यायचं असतं आदल्या दिवशीचं, कारण ते एक प्रकारे देवांवर ओझच असतं। तर मी आल्हाद एकदम असं हळूवार ते काढून घेतले फुलं सगळे आणि त्यानंतर ताजी फुलं जी आहेत ना तर ती देवांना अर्पण करून घेते आणि एकही मूर्ती न हलवता जेवढं आपल्याला हळूवारपणे ठेवता येईल ना तेवढं हळूवारपणे ठेवते, कारण देवघटी बसलेले असतात ते डायरेक्ट दसऱ्याला हलवले जातात त्यामुळे। तर अशा पद्धतीने खूप मोठी मोठी आणि पिवळ्या कलरची फुलं मिळाली होती मला आणि नवरात्रीचा जो कलर आहे ना तर तो येल्लोच कलर आहे, त्याच्यामुळे मी आहे ना देवांना सगळी येल्लो कलरचीच फुलं अर्पण केली। आणि ही वेणी जी आहे ना शेवंतीची, तर तिला 3 दिवस झाले। जी पहिल्या दिवशी अर्पण केली होती ना वेणी, तर ती आजपर्यंत ठेवली होती, पण ती बऱ्यापैकी सुकली होती म्हणून आज काढून घेतली। आणि हे बघा, मी इथे एक छोटासा लोटा घेतला आहे आणि त्याच्याने आपण जे धन पेरलेलं असतं ना तर त्याच्यात पाणी टाकायचं असतं। तर तुम्ही वरती नारळावर जरी पाणी टाकलं ना तर तरी पण ते पूर्णपणे त्या खालच्या घटामध्ये जातं आणि माती ते पाणी शोषून घेते, त्याच्यामुळे तुम्ही 2 पद्धतीने पाणी टाकू शकता, जसं मी तुम्हाला दाखवलंच आहे। आजूबाजूने पण टाकू शकता असं डायरेक्ट त्या धान्यावर, किंवा तुम्ही त्या नारळावर सुद्धा पाणी टाकू शकता, जेणेकरून माती पाणी ओढून घेते। तर चला, असं तुम्ही बघितलंच की थोडं थोडं 3ऱ्या-4थ्या दिवशी धन आपलं दिसायला लागतं, धनच म्हणतात त्याला, तर ते दिसायला लागतं। तुम्हाला मी जवळून पण दाखवलं। आणि आता मी देवीला माळ अर्पण करून घेतली। 9 दिवसाच्या 9 माळ आपण देवीला अर्पण करत असतो, तर त्याप्रमाणे मी माळ अर्पण करून घेतली। रोजच्या वेगवेगळ्या माळी असतात, पण ना आपल्याकडे जी फुलं अवेलेबल असतील ना तर त्या फुलांची आपण माळ देवीला अर्पण करू शकतो। त्यानंतर इथे व्यवस्थित अशी रांगोळी काढून घेतली, घटाच्या आजूबाजूला सगळीकडे रांगोळी काढली, अगरबत्ती धूप वगैरे लावलं आणि देवीचं रूप बघा किती सुंदर दिसतं ना। आणि त्याचबरोबर भरीसभर म्हणजे आपली गोकर्णाची फुलं पण आलेली होती, तर ती पण फुलं मी देवीला अर्पण करून घेतली, त्याच्यामुळे देवीचं रूप जे आहे ते आणखीनच खुलून दिसतं। तर बघा, देवारा देवी एकदम छान दिसते ना। तर सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर मी इथे आता आरती करते आणि आपल्याला नवरात्रीची पण आरती करायची असते। दररोज आपण त्या दुर्गे दुर्गट भारी वगैरे तर म्हणतच असतात, पण नवरात्रीमध्ये खास नवरात्रीची एक आरती असते, तर ती आरती पण आपण म्हणून घ्यायची। या 9 दिवस त्या आरतीचा खूप मान असतो। आता ही वेळ आहे संध्याकाळची, घरातलं सगळं आवरलं, त्यानंतर मी थोडासा आराम केला आणि त्यानंतर तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, नवरात्रीचे व्हिडिओ बरं का, तर त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की आमच्या नगरामध्ये, म्हणजे मी जिथे राहते ना तिथे एक वडजाई मातेचं मंदिर आहे। तर या आमच्या समोर ताई राहतात ना, तर त्यांनी आणि मी ठरवलंच होतं की आज आपल्याला वडजाईच्या मंदिरात जायचं आहे। तसं आम्ही 9 दिवस जातोच, म्हणजे इथे जे राहणारे आहे ना ते 9 दिवस त्या मंदिरात दर्शनाला जातातच। पण ना 2 दिवस सुरुवातीच्या खूप पाऊस होता नाशिकमध्ये, त्यामुळे 2 दिवस जाणंच झालं नाही। जरा उघडलं पण, आज जरा ऊन पण पडलं होतं, तर म्हटलं चला आता दर्शनाला पण जाऊन येऊ, दर्शन करू आणि तुम्हाला पण दर्शन घडवते। आणि बघा, नवरात्रीचे हे जे 9 दिवस असतात ना ते खूप ऊर्जावान असतात। आजूबाजूला इतकी एनर्जी पसरलेली असते ना आणि इतकी ऊर्जा पसरलेली असते, तर बघा रस्त्याने पण असं जाताना एकदम असा प्रखर प्रकाश वाटतो ना। तर आता आम्ही पोहोचलो आहेत मंदिराजवळ आणि माझ्या घरापासून साधारण 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर असेल हे मंदिर।
मी जिथे राहते ना तर त्या परिसरातील एकदम जागृत देवस्थान आहे. या परिसरात राहणाऱ्या अनेकांना या देवीने प्रचिती दिली आहे. अनेकांच्या नवसाला पावलेली पण आहे देवी. 9 दिवस या मंदिरात वेगवेगळे उपक्रम पण राबवले जातात. दुर्गा सप्तशतीचं मोठ्या संख्येने इथे पठण सुद्धा होतं. आणि मंदिराची सजावट बघा, इथे रात्री ना टिपऱ्या पण होतात, त्याच्यामुळे भरपूर मंदिराची सजावट केलेली होती आणि खूप छान वाटतं. आता थोडासा अंधार पण पडत आला होता, त्याच्यामुळे देवी तुम्हाला थोडीशी अंधारात दिसत असेल, पण तिथे एक भाऊ आहे त्यांनी लाईट पण लावली, तर त्याच्यामुळे तुम्हाला देवीचं रूप पण आता लगेच व्यवस्थित दिसेल. आणि बघा, आज पिवळा रंग होता ना, तर त्याच्यामुळे देवीला सुद्धा पिवळ्या रंगाच्या साडी नेसवलेली होती. आणि इथे जे राहतात ना तर त्यांच्यापैकीच कोणी ना कोणी देवीला साडी घेत असतं दरवर्षीच. तर देवीचं रूप पण छान दिसतं आणि दर्शन वगैरे घेतलं. आणि आजूबाजूला बघू शकता तुम्ही किती घट बसवलेले आहेत. आता आमच्या मखमलाबादमध्ये जे कोणी राहतात ना, म्हणजे पूर्वापार राहत आलेले शेतकरी वगैरे असे आहेत ना, तर त्यांची ही कुलदेवी आहे, त्याच्यामुळे ते इथे पण घट बसवतात, घरात पण घट बसवतात. बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे की मंदिरात घट बसवतातच. आता नाशिकमध्ये सांडव्यावरची देवी आहे, तिथे सुद्धा खूप घट बसलेले असतात. तसेच वडजाई मातेला पण खूप जण घट बसवतात. तर बघा, इथे भरपूर अशी घटांची संख्या होती. आणि आता 2-3 दिवस झाले, त्याच्यामुळे थोडे थोडे घटांना मस्त अंकुर पण फुटले आहे त्या. आणि बघा, मंदिराची सजावट किती छान दिसते ना, खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं होतं. आणि रोज दुपारी 1 वाजता मोठ्या संख्येने इथे महिला जमा होतात, त्यात मी सुद्धा असते. तर ते म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पठण करण्यासाठी. तर दुर्गा सप्तशतीचं पठण करण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो. आम्ही सगळेजण इथेच पठण करत असतो. पण धावपळीच्या जगात ज्यांना नाही शक्य होत, तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र जर पठण केलं ना, तर त्याचं पण दुर्गा सप्तशतीचं जेवढं फळ मिळतं ना, तेवढंच फळ सिद्धकुंजिका स्तोत्राचं पण मिळतं. झालं. आणि तुम्हाला मागच्या पण काही व्हिडिओमध्ये मी दाखवलंय आमची नगर देवता, म्हणजे आपण याला ग्रामदेवता म्हणू शकतो. तर वडजाई माता नाव आहे मंदिराचं. आणि मागे पण तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली मी मंदिराची. तर तिथेच आम्ही दर्शनाला येत असतो अधूनमधून. आणि नवरात्रीच्या वेळेस तर 9 दिवस येतोच. तर आता दर्शन वगैरे झालं आमचं. माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, बाय. आणि श्री स्वामी समर्थ. आत्ता जो व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे ना, अगदी 5 मिनिटाची क्लिप आहे, नक्की बघा शेवटपर्यंत. तर आमच्याच घराच्या जवळ मी इथे हेअरकट करण्यासाठी आलेले होते. तर सर्व पित्रे अमावास्येच्या 2 दिवस अगोदर आले. आता मी सुवर्णा मेकओव्हर स्टुडिओमध्ये आले आहे. आणि नेहमीच असं केसांचं काहीतरी वेगळं असं करावं असं वाटतं. नेहमीच आपल्याला स्वतःला असंच बघून ना कंटाळा येतो. तर म्हटलं चला. आणि या वहिनी आहेत ना, या वहिनी आणि मी आम्ही एकत्रच योगाला जात होतो. तर वहिनींनी हे मेकओव्हर स्टुडिओ ओपन केलं. हे मला खूप कधीचं माहिती होतं, पण रोज आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ, आज फायनली ठरवलंच. म्हटलं आज जाऊनच यायचं. तर मी आता वहिनींच्या स्टुडिओमध्ये आले आहे. आणि केस पण तुम्ही बघू शकता, भरपूर ग्रोथ आहे माझ्या केसांना पण आहे ना. त्याला असं टेक्चर असं आलेलं आहे ना, एकदम ड्राय झाले केस. तर त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं काहीतरी वहिनींकडनं करून बघू. तर वहिनी पण तुम्हाला सांगतील की कुठे आहे हा स्टुडिओ वगैरे. तुम्हाला माझा लुक बघितल्यावर आवडला तर तुम्ही नक्की या. हाय, माझं नाव सुवर्णा काकड. मी मखमलाबाद रोड येथे महादेव कॉलनीचे इथे माझं मेकअप स्टुडिओ आहे. इथे मी मेकअपचे क्लासेस घेते. स्किन केअर ट्रीटमेंट, हेअर केअर ट्रीटमेंट, हेअर कट, ऑल टाईप्स ऑफ फेशियल करते. त्याच्यामध्ये हायड्रा फेशियल वगैरे माझ्याकडे जास्त चालतात. आणि नवीनच बॅच पण स्टार्ट होते माझे मेकअप क्लासेसची, तर नक्की व्हिजिट द्या स्टुडिओला. सो मी आज ताईंचा नवीन हेअर कट करते. तुम्हाला आवडला तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करते, तर नक्की व्हिजिट द्या, कॉल करा. थँक्यू. ज्या कोणी माझ्या मैत्रिणी पंचवटीमध्ये राहत असतील किंवा मखमलाबादच्या आसपास कुठे राहत असतील ना, तर नक्कीच सुवर्णा मेकओव्हर स्टुडिओला तुम्ही भेट द्या. वहिनींचा नंबर मी स्क्रीनवर फ्लॅश करते आहे. तर नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना ॲड्रेस पण विचारू शकता. जसं आपल्या गृहिणींना घर सुंदर ठेवण्याची गरज असते ना, घर सुंदर ठेवणं ही आपण आपली प्रायोरिटी बनवून ठेवतो, तसंच कुठेतरी आपणही आपली सुंदरता जपली पाहिजे. जेव्हा आपण सुंदर दिसतो तेव्हा नकळत आपल्याला स्वतःला आरशात बघताना आपला कॉन्फिडन्स पण वाढतो. तर तसंच तुम्हाला ना सुंदर दिसण्यासाठी एका मेकओव्हरची नक्कीच गरज असते. खास करून 35-40च्या नंतर आपल्याला स्वतःला चेंज करण्याची खूप गरज असते. तर तसंच मी या स्टुडिओमध्ये ना थोडासा हेअरकट करण्यासाठी आले. तर इथे बघा तुम्ही, स्टुडिओ इतका सुंदर बनवलेला आहे वहिनींनी. आणि तिथे आल्यानंतर ना एक पॉईंट असा आहे की तिथे तुम्ही तुमचे सुंदर असे फोटोसुद्धा काढू शकतात. खास करून 35-40च्या नंतर महिलांना काय होतं की हेअरफॉल, पिगमेंटेशन्स असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स चालू होता. किंवा रोज आपल्याला आरशात बघताना तेच ते हेअरस्टाईल किंवा तेच आपला लुक असतो, त्यामुळे आपला कुठेतरी कॉन्फिडन्स ना लूज पडलेला असतो.
अशा वेळी आपल्याला रोज नेहमीच जातो त्या पार्लरपेक्षा ना एका मेकओव्हर स्टुडिओची खूप गरज भासते आणि अशा मेकओव्हर स्टुडिओमध्ये आल्यानंतर आपला जो काही लूक होतो ना, तर त्यानंतर आपला कॉन्फिडन्स पण इतका हाय झालेला असतो की आपल्यालाच कुठेतरी आपण तरुण झाल्यासारखं वाटतं. आता जे तरुण आहेत त्यांची तर गोष्ट वेगळीच आहे, पण ज्या 35, 40, 45च्या याच्यामध्ये गेलेल्या महिला आहेत ना, तर त्यांना खरंच याची गरज असते. आणि इथे या मेकओव्हर स्टुडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस पण घेतले जातील. फेशियल, साडी रिपिंग, हेअर मसाज, त्यानंतर बॉडी मसाज वगैरे हे सगळं इथे केले जातं आणि अगदी योग्य दरात केलं जाईल. तर नक्की या स्टुडिओला तुम्ही भेट द्या, जेणेकरून वहिनी तुम्हाला सुचवतील की तुम्हाला कुठल्या प्रकारचा लूक छान दिसू शकतो वगैरे. असं आपल्याला कोणी सजेशन देणारं असलं ना, एक वेळ अशी येते की आपल्यालाही समजत नाही की आपल्याला काय छान दिसू शकतं. आणि तुम्हाला मी थोडक्यात हे सगळं सांगता स्टुडिओची सुद्धा टूर करून आणली. तर बघा, स्टुडिओ इतका सुंदर केलेला आहे आणि अगदी सगळ्या फॅसिलिटीज आहे इथे. इन्स्ट्रुमेंट पण भरपूर आहेत आणि असं नाही की अगदी त्यातल्या त्यात केलं जातं असं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे तुमची स्किननुसार तुम्हाला प्रोडक्ट्स सजेस्ट केले जातील आणि त्यानुसारच तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाईल. तर इथे बघू शकता, आता मी हेअर माझे वॉश करणार आहे आणि माझे हेअर वॉश करून आणि नंतर हेअर कट करणार आहे. तर त्यासाठी वहिनींनी अगोदर माझे हेअर वॉश केले आणि हेअर थोडेसे ड्राय होईपर्यंत मी तुम्हाला स्टुडिओची टूर करून आणली. आता माझे हेअर बघू शकता तुम्ही एकदम ड्राय झालेले आहेत आणि जेव्हा माझा हेअर कट वगैरे होईल ना, तर तेव्हा मी तुम्हाला पुन्हा माझा लूक दाखवेल. तसं तर तुम्ही मी रील केलेली ती बघितलीच असेल आणि नसेल बघितली तर नक्की बघा आणि त्याच्यावर मला छान अशी कमेंट पण करा. तर मला तर कधी असं वाटतं ना की मला कोणीतरी सुचवणारं असं पाहिजे होतं की तुम्हाला कशी हेअरस्टाईल छान दिसेल वगैरे. कारण नेहमी अगदी पहिल्यापासून वर्षानुवर्ष 30 हेअरस्टाईल करून आणि स्वतःला तसंच बघून कुठेतरी खूप कंटाळा आलेला असतो. त्यामुळे ना असा एखादा मेकओव्हर स्टुडिओ पाहिजे जिथे अगदी आपलं समजून आपल्या माणसाला व्यवस्थित असं सजेशन देणारं कोणीतरी पाहिजे. आणि वहिनींचा स्वभाव अगदी तसाच आहे, एकदम मनमिळावू स्वभाव आहे. तुम्हाला इथे आल्यानंतर अजिबात जाणवणार नाही की आपण कुठेतरी म्हणजे अशा ठिकाणी आलो आहे की एखादा प्रश्न विचारताना नाही मन संकोचतं, तर तसं अजिबातच वाटणार नाही. तर बघा, इथे माझा हेअरकट पण पूर्ण झालेला आहे आणि एकदम सुंदर वाटतो आहे हेअरकट. तर मला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की स्टुडिओला एकदा भेट द्या. तुम्हाला मी वरती वहिनींचा नंबर पण फ्लॅश करते आणि त्यांचा इन्स्टा ID सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश करते. तर चला, कसा वाटतोय माझा हा लूक मला नक्की सांगा कमेंट करून. ही क्लिप शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. कसा वाटतं माझा हेअरकट? आणि मला तर खूप आवडला. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही इथे जवळपास कुठे राहत असाल आसपास पंचवटी वगैरे एरियात, तर वहिनींच्या स्टुडिओला नक्की भेट द्या. मला तर खूप त्यांची ट्रीटमेंट आवडली आहे. आता मी फेशियल वगैरे पण करून घेणार आहे त्यांच्याकडनं. ते सुद्धा मला कसं वाटतं त्याची पण मी तुम्हाला अपडेट नक्की देईन.